तुरुंगात बसतो की नाही ते महाराष्ट्रात आणखी एका बाबाचा जन्म झाला आणि हे तर चक्क कॅन्सर बरा करण्याचा दावा करतात। हे आहेत संगमनेरचे राजेंद्र गडगे महाराज आणि हे मंत्रोच्चाराने मूल जन्माला घालतात, दैवी चमत्काराने दारू सोडवण्याचा दावा करतात। हे आहेत खुळखुळा महाराज जे खुळखुळा वाजवून लहान मुलांना बरं करण्याचा दावा करतात आणि हे महाराज तर मोदीचीच देवता असल्याचं सांगतात। मार्केटमध्ये व्हेरायटी ऑफ बाबा मिळतील, पण या भोंदूंना तुम्हा आम्हाला मूर्खात काढण्याचा कॉन्फिडन्स येतो कुठून? खरं तर या भोंदूंचा चमत्कारांवर विश्वास नसतो, पण त्यांना तुमच्या विश्वासावर विश्वास असतो, म्हणून ते विशिष्ट प्रकारचे कपडे घालतात, कारण समाजात अशा वेशात काही विश्वासू मानले जातात। हे भोंदू लोकांना मूर्ख समजत नाहीत, प्रिडिक्टेबल समजतात। लोकांना लॉजिक पेक्षा होप जास्त आवडते। आजारी व्यक्ती डॉक्टर पेक्षा मिरॅकल शोधतो, निराश व्यक्ती सोल्युशन पेक्षा शॉर्टकट शोधतो आणि अशा भोंदूंकडे असलेली गर्दी पाहून लोकांना वाटतं की आपणही योग्य ठिकाणी आलोय। हे भोंदू चमत्कार वापरत नाहीत, ते सायकोलॉजी वापरतात। हे भोंदू लोकांना फसवत सुद्धा नाहीत, लोक स्वतः फसायला तयार असतात। लोकांना कळतं की काहीतरी चुकीचं आहे, पण तरीही ते विश्वास ठेवतात, कारण तोपर्यंत पैसा इन्व्हेस्ट केलेला असतो, इमोशन्स लागलेले असतात, श्रद्धा वाढलेली असते आणि मग ते स्वतःला सांगतात की हा चुकीचा असू शकत नाही, कारण ते स्वीकारणं म्हणजे आपण चुकीचं आहोत हे स्वीकारणं। आणि अशा परिस्थितीत हे लोक फक्त भोंदूंना डिफेंड करत नाहीत, ते त्यांचा इगो सुद्धा डिफेंड करतात।